नमस्कार मंडळी. तर आज आपला साफसफाईचा असेल तिसरा दिवस. तर आज मी पहिली तरी चाय पिऊन घेतली आणि मला पाठीमागची जी आमची रूम आहे ती पूर्ण पेंटिंग वगैरे करायची होती. त्याच्यामुळे सगळं सामान वगैरे काढत होतो. भांडी वगैरे तर घासून झाले, पण ओट्याच्या खालचे खण असतात ते सगळं घासायचं होतं आणि ते दरवाजे वगैरे होते ना, ते पण सगळे ओट्याच्या खालचे घासायचे होते. तर मी ठरवलं की आज मी ते पूर्ण करून टाकते. मग सगळा फोकस मी आज तिकडे केला आणि बाकीच्या वरच्या ज्या ओट्याच्या स्टाईल वगैरे असतात त्या पण घासायच्या होत्या. किचनलाच एवढे दिवस लागतात काय माहिती, बरेच दिवस लागले आम्हाला किचनला आणि बाकीचं तर काय पटकन होईलच. म्हणजे बाकीचं काय आमच्या हॉलच्या भिंती फक्त पुसायच्या होत्या, पेंटिंग करायची गरज नव्हती कारण कलरला आत्ताच मारून होता. आणि हे जे डबे आहेत ते सगळे आपले समोर चायचे वगैरे म्हणजे चहा पावडर, साखर, जे मीठ मसाला वगैरे ठेवतो, तर ते सगळे मी बरण्या वगैरे होत्या त्या सगळ्या घासायच्या होत्या कारण मला ओट्याचं पूर्ण क्लीन करायचं होतं आजच्या दिवशी. तर मी हे ठरवलेलं आणि मग हे सगळं साफ करून झालं. मग ओट्याच्या वरच्या सगळ्या स्टाईल वगैरे घासून झाल्या आणि थोडंसं राहिलेलं ते सगळं पुसून घासून वगैरे काढत होते. मग आता आमचं किचन तर ऑलमोस्ट डन झालं आहे. फक्त जे खालचे खण आहेत ना ते लावायचे आहेत, पूर्ण घासलेत, फक्त भांडी वगैरे लावायचे आहेत त्याच्यामध्ये. आजचा दिवस माझा संपला आणि डे आउट माझा असा होता की मला खूप जास्त भूक लागलेली आणि चायनीज खायची खूप जास्त इच्छा झालेली. गरम गरम बाहेर पाऊस पण पडत होता. मग पहिली पेटपूजा केली, इतकी जास्त भूक लागली आणि इतका गरम गरम टेस्टी लागला, असा होता माझा आजचा दिवस. आता बघूया उद्याच्या दिवशी मी काय करते. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आणि कसे वाटतात ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो बाय, गुड नाईट, टेक केअर, लव्ह यू.